नांदेड टुडेच्या बातम्यांमध्ये आपले स्वागत आहे। नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लशआउट अंतर्गत अवैधरित्या गौण खनिज रेती उपसा व वाहतूक करणारे लोकांवर कारवाई करण्याबाबत सर्व पोस्टे प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले आहे। त्या अनुषंगाने सिडको ग्रामीण पोलीस स्टेशनच्या दबंग पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर हे दिनांक 2 मार्च रोजी वरील अधिकारी अंमलदार यांना सोबत घेऊन ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना 12 वाजता वाजेगावकडून आलू कांदा बोंडारकडे येणारे रोडवर एक टिप्पर क्रमांक MH26AD 1264 ज्यात अंदाजे 3 ब्रास रेती भरलेला येताना मिळून आला। सदर टिप्पर थांबवून चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव ज्ञानेश्वर जळवा जाधव वय 36 वर्ष व्यवसाय चालक राहणार वांगी तालुका जिल्हा नांदेड असे सांगितले। त्यास टिप्पर मालकाचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव ज्ञानेश्वर शेषेराव पुवड राहणार पुणेगाव तालुका जिल्हा नांदेड असे सांगितले। सदर वाहन चालकास रेती वाहतूक करण्याचा परवाना विचारता त्याने नसल्याचे सांगितल्याने सदर टिप्पर 2 पंचासमक्ष जप्ती पंचनामा करून एकूण 12,15,000 रुपयेचा मुद्देमाल जप्त करून आरोपिताविरुद्ध कलम 303-2-3-5 सह कलम 48-7-48-8 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या कामगिरीचे नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी कौतुक केले आहे। सिडको ग्रामीण पोलीस ठाण्याने आतापर्यंत असंख्य कारवाई केल्या आहेत, ज्यात फेब्रुवारी महिन्यामध्ये ग्रामीण पोलिसांनी अवैध रेती उपसा व वाहतूकवर मोठ्या प्रमाणात कारवाई केलेल्या आहेत। फेब्रुवारी महिन्यात ग्रामीण पोलीस स्टेशन येथे एकूण 13 गुन्हे दाखल करून 24 जणांना आरोपी करण्यात आले आहे। एकूण मुद्देमाल 7,02,94,000 रुपये जप्त करण्यात समाविष्ट आहे। नांदेड टुडेला सबस्क्राइब करा। धन्यवाद।